जंजिरा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, जे अनेक प्रयत्न करून देखील हे अपूर्णच राहिलं. पण तुम्हाला माहित आहे का, छत्रपती शिवरायांना आणखी एका किल्ल्याचं नेहमीच चकवा दिला, आणि तो तर त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळचा होता. तो किल्ला म्हणजे शिवनेरी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म 1630 साली झाला होता. तेव्हा शिवनेरी अहमदनगरच्या निजामशहाकडे होता, आणि छत्रपती शहाजीराजे हे निजामशहाचे सरदार होते. पुढे 1637 साली निजामशाही बुडल्यानंतर किल्ला मोगलांकडे गेला. नंतर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर देखीलही शिवनेरी स्वराज्यात आलाच नाही. 1673 साली मराठ्यांनी शिवनेरीला माळा लावून किल्ला घ्यायचा प्रयत्न केला, पण किल्लेदार अजीज खान सावध असल्यामुळे तो प्रयत्न फसला. 1678 सालीही महाराजांनी आणखी एक प्रयत्न केला, पण तोही फसला. छत्रपती शिवरायांचा जन्मस्थळ असलेला हा किल्ला महाराजांच्या हृदयातील स्वराज्यापासून दूर राहिला. काही दिवसांनी 1716 साली महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराजांनी शिवनेरी कायमच्या स्वराज्यात आणला आणि महाराजांचे स्वप्न पूर्ण केले.